नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या साफसफाईच्या नवीन पॉडकास्टमध्ये. मी संध्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. तर मंडळी, आजचा आपला विषय थोडासा मिक्स असणार आहे. तर रिसेंटली काल परवा मला काही गोष्टी जाणवल्या, सो त्याच्याबद्दलच मी आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे. चला तर मग मंडळी सुरू करूया. तर मंडळी, आता तुम्हाला ह्या सगळ्या मॉम्स ज्या इंडियाच्या बाहेर राहतात, इंडियन मॉम्स वगैरे नावाने ह्यांचे चॅनल आहेत, ह्या मॉम्स तुम्हाला माहितीच असतील. ह्यांना नक्की तुम्ही ह्यांचे काही व्हिडिओ पण बघितले असतील. तर हो, तशाच आज आपण ह्या दोघींबद्दल बोलणार आहोत. एकीला तो तुम्ही ओळखता, जी आहे फ्रॉम युरोप, बोंबल मॅडम, आणि दुसऱ्या आहेत त्यांची, त्या थोड्याशा नवीन आहेत, त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते. ह्या आहेत इंडियन मॉम फ्रॉम कॅलिफोर्निया. तर ह्या मूळच्या बरं का इंडियाच्याच आहेत, पण ह्यांच्या हजबंडच्या कामामुळे, जॉबमुळे आउट ऑफ इंडिया राहतात. सो ह्या एक युरोपमध्ये शिफ्ट झाली आणि दुसरी अमेरिकेमध्ये. सो असं काहीच आहे. तर ह्या दोघींचे चॅनल आहेत. एकीचं आहे इंडियन मॉम इन युरोप आणि दुसरी आहे इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया. तर आता तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला तर माहिती आहे, आम्ही बघतो, ह्यात काही नवीन. तर मंडळी, तुम्हाला इथं गंमत काय वाटली माहिती आहे का? मी सहज यूट्यूब स्क्रोल करत होते, तर मला आपल्या बोंबलचा एक व्हिडिओ दिसला, चंद्र गाण्यावरचा डान्स परफॉर्मन्स. तर मग मला अशी एक्साइटमेंट झाली की बघू चला, ॲटलिस्ट हिला हे तरी जमतं का. मग मी तिचा डान्स क्लिक केला आणि बघत होते. तेवढ्यात मला अजून खाली कॅलिफोर्निया मॉमचा व्हिडिओ दिसला. सेम अगेन तिने पण चंद्रा गाण्यावरती डान्स वगैरे केला होता. आता तुम्ही म्हणाल आता चंद्रा गाणं फेमस होतं, सगळेजणच करतात. मग मी इग्नोर केलं. मग मी दोघींचं थंबनेल पाहिलं. म्हटलं एक्झॅक्टली सेम, हातवारे वगैरे सेम, दोघींनी साड्या वगैरे नेल्यात. इवन थंबनेलचं जे कॅप्शन वगैरे होतं, दोघींच्या पोजेस वगैरे थंबनेलच्या त्यासुद्धा सेम होत्या. मी म्हटलं ठीक आहे, कोइन्सिडन्स असू शकतो, ह्याच्यामध्ये काय नवीन आहे, कधी कधी असं होऊ शकतं. मग मी अगेन इग्नोर केलं. मग परत मला काही असं चैन पडेना. माझ्या मनात असे प्रश्न यायला लागले की एवढं कसं काय सेम असू शकतं, एवढी सिमिलॅरिटी कशी काय असू शकते. मग मी हळूहळू ह्या दोघींचं चॅनल ओपन केलं, चॅनल एकदम अगदी चाळून पाहिलं. तर मग मला ह्या दोघींचा ना जवळजवळ 90-95% कॉन्टेंट, जो काही ह्यांचे व्लॉग, व्हिडिओज, क्रायटेरिया, थंबनेल्स वगैरे आहेत ना, ते अगदी सेम टू सेम दिसले. अरे, एखाद्या वेळी असू शकतं, 2 वेळा असू शकतं, 3 वेळा असू शकतं, पण अगदी इथून तिथून सगळा तुमचा कॉन्टेंट सेम, व्हिडिओ वगैरे सगळं सेम, असं थोडी ना असू शकतं ना. ह्यांच्यामध्ये दोघींमध्ये फरक काय आहे फक्त माहिती आहे का? ही युरोपमधलं दाखवतं, ही दाखवते कॅलिफोर्नियामधलं, आणि दोघींचे काही व्लॉगमध्ये फक्त काहीतरी 5-6 महिन्यांचा फरक असू शकतो. काही ते कपडे वगैरे, फॉन्ट बेंट ह्याचा थोडासा फरक. बाकी इथून तिथून सगळं सेम टू सेम. इवन हे लोक कुठे ट्रिपलासुद्धा गेले ना, त्याच्या मागचे पुढचे येण्या जाण्याआधीचे व्लॉगसुद्धा ह्यांचे एक्झॅक्टली सेम टू सेम आहेत. एवढं सेम टू सेम तर ना आमच्या इथल्या जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ पण नाहीत करत. यावरून तर मला हाच प्रश्न पडला आहे की नक्की कोण कोणाची कॉपी करतं आहे. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल कॉपी काय, सगळेच सेम असतं. तर मी तुम्हाला ना, मला काही याच्यामधलं एकदम सेम टू सेम एक्झॅक्टली कॉपी केल्यासारखं काही थंबनेल्स वगैरे व्हिडिओ वाटले, मी तुम्हाला सांगते. पहिलं होता की चंद्रा ऑफकोर्स डान्स परफॉर्मन्स, तुम्ही पण बघा, तुम्हाला पण जाणवेल. दुसरं होतं माझ्या घरातलं भांडे घासायचं मशीन. तिसरं माझ्या घरातलं फरशी पुसायचं मशीन किंवा रोबोट. चौथा माझं बिझी रुटीन. एक बोलते माझं स्किन केअर, दुसरी म्हणते मी स्वतःची स्किन कशी मेंटेन करते, तिसरी बोलते, युरोपवाली बोलते माझ्या भावाचं लग्न थाटामाटात झालं, कॅलिफोर्नियावाली बोलते माझ्या बहिणीचं लग्न थाटामाटात झालं, युरोपवाली बोलते माझ्या किरीचा बड्डे, कॅलिफोर्नियावाली बोलते माझ्या कियानाचा बड्डे. एक बोलते पुणे ते अमेरिकेचा प्रवास आणि एक बोलते पुणे ते युरोपचा प्रवास. इवन ह्या लोकांचे स्वित्झर्लंडचे जे व्लॉग आहेत ना, ते पण सेम आहेत. एवढंच काय, ते दोघींनी स्वित्झर्लंडमध्ये जे गाण्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले का, कपल डान्स वगैरे, त्यामध्ये ते कपल डान्स तर सेम आहेच, पण त्याच्यामध्ये त्या दोघींनी ज्या साड्या वेअर केल्यात ना गुलाबी रंगाच्या, त्या पण अगदी सेम सेम चूज केल्यात. एक दाखवते गार्डन, दुसरी दाखवते बाग. ते पार भाज्या लावण्यापासून भाज्या तोडण्यापर्यंत, ती भाजी बनवून खाण्यापर्यंत सेम टू सेम. इवन ह्या आयकेची हॉलसुद्धा सेम बनवतात आणि ब्रँड प्रमोशन जे नऊवारी दहावाऱ्या साड्यांचे असतात का, ते सुद्धा ह्या सेम करतात. ठीक आहे, सेम असू शकतं, पण एवढं सेम नाही ना. मंडळी, तुम्हाला पण असं जाणवलं का, मला नक्की सांगा. लोक एकमेकांची कॉपी करतात, असं नाही की बाबा कॉपी कोणी नाही करत, सगळेजण एकमेकांचा कॉन्टेंट बघूनच बनवतात, बघूनच हे करतात. पण एवढं पण सगळं कॉपी केलं ना, किंवा
मला नाही कळत आहे की नक्की कोण कोणाचं कॉपी करते. तर तुमच्यापैकी मंडळी कोणी ह्या दोघींना खूप आधीपासून बघत असेल किंवा तुम्हाला असं जाणवलं असेल, तर मला नक्की सांगा की कोण कोणाचं कॉपी कॅट आहे आणि कोण कोणाचं कंटेंट कॉपी करते, कोण कोणाचं कंटेंट चोरते. सो नो पर्सनल हेट असं काही नाही आहे की मला ह्या दोघींची पर्सनल दुश्मनी वगैरे आहे. रिसेंटली ज्या गोष्टी मला दाखवल्या, मला जाणवल्या त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो त्यांच्या किंवा माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन असं काही पर्सनली हेट वगैरे आहे किंवा असं काही पसरवू नका, एवढीच माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. कंटेंट कॉपी करण्याबद्दल काही हरकत नाही, आम्ही पण बघूनच करतो. असं नाही की बाबा आमचं काय असं सेपरेट किंवा वेगळा असा स्वतःचा ओरिजिनल कंटेंट आहे. सगळ्यांचं असतं, पण एवढं पण नाही की पार ते इथून तिथून सेम दिसलं पाहिजे ना. या दोघींच्या चॅनलमध्ये फरक फक्त एवढाच दिसतोय की ही आहे कॅलिफोर्नियामध्ये आणि ही आहे युरोपमध्ये. सो एवढाच फरक आहे. सो मला एवढं म्हणायचं आहे की थोडाफार बदल केलात, आपलं ओन कंटेंट बनवलात, थोडंफार तुमच्यासाठी पण छान होईल, लोकांना बघायला पण बरं वाटेल ना. सो एवढं पण कॉपी करू नका की लोकं तुम्हाला कॉपी कॅट म्हणतील. आणि एक महत्त्वाची विनंती आहे, ज्यांना माझे पॉडकास्ट आवडतात, ज्यांना आवडत असतील व्हिडिओ बघायला, त्यांनीच बघा. ज्यांना माझं बोलणं नाही आवडत, ज्यांना माझं पॉडकास्ट नाही आवडत, त्यांनी प्लीज बघू नका. कारण मागच्या वेळेस काही कॉमेंट अशा आल्या होते की ज्याच्यामुळे ना मला माझं कॉमेंट सेक्शन अगदी 2 वीकसाठी बंद ठेवावा लागला होता. सो आपल्या बोलण्यामुळे कोणाला कोणाचं कॉमेंट बॉक्स बंद ठेवण्याची वेळ येऊ देऊ नये. सो एवढंच म्हणणं आहे माझं. बाकी एवढीच एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. सो आजचा आपला हा पॉडकास्ट मी इथेच संपला असं जाहीर करते. दॅट्स इट फॉर टुडे. सो हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अगेन नो पर्सनल हेट. कोणाला वाईट कॉमेंट करायला जाऊ नका आणि माझ्या इथे पण येऊ नका वाईट कॉमेंट करायला. ज्यांना आवडतात त्यांनी बघा, ज्यांना नाही आवडत नाही बघितला तरी चालेल. अशी काही कोणाला बळजबरी नाही आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. सर्वांनी तोपर्यंत ॲज ऑलवेज काय करायचं ते करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.